Chemistry Standard 12. We are discussing the 7th chapter of chemistry, elements of group 16, 17 and 18, part 5. In periodic table there are 4 blocks. Group 1st and 2 constituents S block. From group number 3 to 12 constitutes D block. From 13 to 18 constitutes P block. And these two series, lanthanides and actinides, constitutes F block. P block मध्ये आपल्याला 13, 14, 15 चा स्टडी 11 स्टँडर्डला आहे आणि ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 यांचा स्टडी 12वीला आहे. तोच आज आपला चॅप्टर चालू आहे. 16, 17, 18 मध्ये जे काही एलिमेंट आहेत त्यांचा आपण कंपाऊंडचा, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजचा कसं व्हेरिएशन होतं, त्यांचे कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज कशा बदलतात याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करायचं आहे. ग्रुप नंबर 16 ही ऑक्सिजन फॅमिली आहे, ज्यांना चाल्कोजन्स असंही म्हणतात. मेंबर्स ओ एस शेवटी ते पोचले. ओ फॉर ऑक्सिजन, एस फॉर सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. खालचे नवीन शोधले असल्यामुळं त्यांची आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर ग्रुप नंबर 17 म्हणजे हॅलोजन फॅमिली आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन. आणि ग्रुप नंबर 18 झिरो ग्रुप एलिमेंट्स असं म्हणतात किंवा नोबल गॅसेस असं म्हणतात, ज्याचे मेंबर्स आहेत हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. ह्या एलिमेंटचा, त्यांच्या कंपाऊंडचा, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. वी आर डिस्कसिंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. 16, 17, 18 ग्रुपमधील आपण केमिकल प्रॉपर्टीज कशा बदलतात ह्याचा स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या केमिकल प्रॉपर्टीज शिकायचे: ऑक्सिडेशन स्टेट, केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन, हायड्रोजन बरोबर कसे रिॲक्ट होतात, हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या कंपाऊंडला हायड्राइड्स असं म्हणतात. त्यानंतर आपल्याला शिकायचे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर कसे हे एलिमेंट रिॲक्ट होतात. 16 मधले, 17 मधले, 18 मधले ऑक्सिजन बरोबर तयार होणाऱ्या कंपाऊंडला ऑक्साइड्स असं म्हणतात. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन्स आपल्याला केमिकल प्रॉपर्टीमध्ये शिकायचे. हॅलोजन बरोबर हे 16, 17, 18 वाले कसे रिॲक्ट होतात, हॅलोजन बरोबर तयार होणाऱ्या कंपाऊंडला हॅलाइड्स असं म्हणतात. आणि रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल्स, मेटल्स बरोबर हे कसे रिॲक्ट होतात 16, 17 आणि 18 मधले एलिमेंट, ह्याचा आपल्याला ह्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये स्टडी करायचा आहे. त्याच्यातली आपण पहिली प्रॉपर्टी ऑक्सिडेशन स्टेट शिकलेलो आहोत. आज आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन म्हणजे हायड्राइड्स कसे तयार होतात आणि त्यांचे गुणधर्म शिकणार आहोत. आणि रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन म्हणजेच ऑक्साइड्स कसे तयार होतात आणि ऑक्साइडचे गुणधर्म शिकणार आहोत. केमिकल रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन, हायड्रोजन बरोबर ह्यांची असणारी केमिकल रिॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये पहिला ग्रुप 16 एलिमेंट्स हे हायड्रोजन बरोबर कसे रिॲक्ट होतात. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 रिॲक्ट विथ हायड्रोजन टू फॉर्म हायड्राइड्स ऑफ द टाइप H2E. हे सगळे ग्रुप 16 मधले हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतात आणि हायड्राइड्स तयार करतात H2E, ज्याच्यामध्ये E म्हणजे O असेल, S असेल, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. म्हणजे ह्या सगळ्या एलिमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी एकच अक्षर वापरले E. म्हणजेच ऑक्सिजन बरोबर कोणतं हायड्राइड तयार झालेलं असेल H2O, S बरोबर H2S, Se बरोबर H2Se, H2TE, H2PO. हे एवढं सगळं सांगण्याच्या ऐवजी त्याला एकाच सिम्बॉलने रिप्रेझेंट केले H2E. म्हणजे हे हायड्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन सेलेनाइड, हायड्रोजन टेलुराइड, हायड्रोजन पोलोनाइड असे जे हायड्राइड्स आहेत त्या हायड्राइडचे आपल्याला गुणधर्म शिकायचे. H2O त्याच्यातलं जे पहिलं हायड्राइड आहे ऑक्सिजनचं पाण्याबरोबर, हायड्रोजन बरोबर, त्याला आपण पाणी म्हणतो, ते कलरलेस आहे, ओडरलेस आहे आणि लिक्विड आहे. व्हाईल अदर हायड्राइड्स आर, अदर कोणकोणते H2S, H2Se, H2TE, H2PO आर कलरलेस, बॅड स्मेलिंग, पॉयझनस गॅसेस ॲट ॲम्बियंट कंडिशन्स. म्हणजेच फक्त ऑक्सिजनचं हायड्राइड जे आहे ते लिक्विड आहे आणि बाकीच्याचे हायड्राइड जे आहेत ते गॅसेस आहेत. हा फेनोमेनॉन सुद्धा सांगतो की पहिला मेंबर इतरापेक्षा वेगळा आहे. उदाहरणार्थ आपण बघितलं ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजन हा ॲनॉमॅलस बिहेवियर दाखवतो, म्हणजे वेगळं बिहेवियर दाखवतो, म्हणजेच विचित्र वागतो. म्हणजेच हे बिहेवियर सुद्धा
सिद्ध करते की ऑक्सिजनचं ॲनॉमॅलस बिहेवियर आहे. म्हणजेच फक्त ऑक्सिजनचं जे हायड्राइड आहे ते लिक्विड आहे आणि बाकीच्या सगळ्या एलिमेंटचे हायड्राइड्स हे गॅसेस आहेत. All hydrides have angular structures which involve sp3 hybridization of central atom E. म्हणजे जो सेंट्रल ॲटम ई असतो म्हणजेच ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम ह्याच्या शेजारी अँगल तयार झालेला असतो. अँगल कोणता तयार झालेला असतो आणि कशामुळे तयार झालेला असतो तर sp3 हायब्रिडायझेशनमुळे अँगल तयार झालेला असतो, ज्याच्यात आपल्याला माहिती आहे 109 डिग्री 28 मिनिटच्या आसपास अँगल तयार झालेला असतो. The hydrides of group 16 elements are weakly acidic. ह्या ग्रुप 16 एलिमेंटचे जे हायड्राइड्स आहेत ते सगळे ॲसिडिक आहेत. The acidic character of H2O increases while thermal stability decreases from H2O to H2TE. हायड्राइडचं जे ॲसिडिक कॅरेक्टर आहे ते वाढत जातं. म्हणजे H2O पेक्षा जास्त ॲसिडिक आहे H2S, H2S पेक्षा जास्त ॲसिडिक आहे H2SE, H2SE पेक्षा जास्त ॲसिडिक आहे H2TE, H2TE पेक्षा जास्त ॲसिडिक आहे. हे फक्त H2TE पर्यंत लागू होत. पण त्यांची थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे उष्णता दिल्यानंतर ते स्टेबल किती राहतात ती थर्मल स्टॅबिलिटी मात्र डिक्रीज होते. म्हणजे H2Oची थर्मल स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे आणि H2TEची सगळ्यात कमी. ते कशामुळे होतं? दिस इज ड्यू टू डिक्रीज इन बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ He बॉन्ड डाऊन द ग्रुप. बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी जसजसं खाली ग्रुपमध्ये जाऊ तसतशी कमी होत जाते. म्हणजे H2O मधला बॉन्ड तोडायला आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी लागते. म्हणजेच H2O मधलं बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यापेक्षा सोपा बॉन्ड तोडायला H2S, त्याच्यापेक्षा सोपा H2SE, त्याच्यापेक्षा सोपा H2TE. म्हणजे सगळ्यात बॉन्ड तोडायला सोपा H2TE आणि म्हणून ते सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे कारण त्याचा हायड्रोजन लगेच निघून जातो. म्हणून ह्या सगळ्याचं कारण आहे बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. म्हणजेच बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी सगळ्यात कमी H2TE साठी आणि सगळ्यात जास्त H2O मधला बॉन्ड तोडायला एनर्जी लागते. All hydrides except H2O possess reducing property which increases in the order. हे सगळे रिडक्शन करू शकतात दुसऱ्याचं रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे यांच्याकडं. म्हणजेच हे रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतात. फक्त H2O सोडलं तर H2S हा याच्यापेक्षा जास्त रिड्युसिंग आहे H2SE आणि H2SE पेक्षा जास्त रिड्युसिंग पॉवर आहे H2TE जी पाण्याकडं नाही. Group number 17 elements. The elements of group 17 react with hydrogen to give hydrogen halides. आता 17 नंबर ग्रुपमध्ये सगळे हॅलोजन आहेत. ते हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होऊन हायड्रोजन हलाइड तयार करतात. फॉर एक्झाम्पल सगळे हॅलोजन X2 अक्षरानं दाखवतात, ज्याच्यात X म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. H2 प्लस X2 काय तयार होतं? ट्वाईस HX. म्हणजेच फ्लोरीन बरोबर तयार होईल ट्वाईस HF, क्लोरीन बरोबर तयार होईल ट्वाईस HCl, ब्रोमीन बरोबर तयार होईल ट्वाईस HBr, आयोडीन बरोबर तयार होईल ट्वाईस HI. या पद्धतीने आपण सगळ्यांच्या रिॲक्शन लिहू शकतो. तर हायड्रोजन हलाइड्स असा तयार होतात. ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ हॅलोजन ॲसिड्स इन्क्रीजेस इन द ऑर्डर. म्हणजेच सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण आहे बघा? HI. सगळ्यात वीक ॲसिडिक आहे HF पेक्षा जास्त ॲसिडिक आहे HCl पेक्षा जास्त ॲसिडिक आहे HBr आणि सगळ्यात स्ट्रॉंग ॲसिड आहे HI. त्याचं कारण इथं लगेच दिलंय. इट इज ड्यू टू डिक्रीजिंग बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ HX बॉन्ड इन द ऑर्डर. सगळ्यात बॉन्ड तोडायला एनर्जी लागते HF बॉन्ड कारण तो स्ट्रॉंग असतो. म्हणून HFची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यापेक्षा कमी HClची, त्याच्यापेक्षा कमी HBrची, त्याच्यापेक्षा कमी HIची. म्हणजेच HIचा बॉन्ड हायड्रोजन आणि आयोडीन मधला बॉन्ड आपण सहजासहजी तोडू शकतो. त्याला अतिशय कमी बॉन्ड तोडायला एनर्जी लागते. म्हणजेच सगळ्यात कमी बॉन्ड तोडण्याची एनर्जी HIची आहे आणि त्यामुळे त्याचा हायड्रोजन लगेच निघतो म्हणून तो सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे. म्हणून लक्षात ठेवायचं जेवढी डिसोसिएशन एन्थाल्पी कमी तेवढा तो जास्त ॲसिडिक. थर्मल स्टॅबिलिटी ऑफ हायड्रोजन हलाइड्स डिक्रीजेस इन द ऑर्डर HF, HCl, HBr, HI. म्हणजे सगळ्यात थर्मली स्टेबल आहे HF. त्याच्यावर उष्णतेचा सहजासहजी जास्त परिणाम होत नाही. म्हणजेच HIवर लगेचच उष्णतेचा परिणाम होतो. म्हणजेच थर्मली स्टेबल सगळ्यात जास्त HF आहे आणि सगळ्यात कमी HI आहे.
इट इज ड्यू टू, त्याचं कारण सुद्धा तेच आहे, डिक्रीज इन बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ऑफ HX बॉन्ड डाऊन द ग्रुप. ग्रुपमध्ये खाली जाताना नेहमी बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी कमी होत जाते. म्हणजे सगळ्यात लवकर याचा बॉन्ड तोडतो आणि त्यामुळं थोडीशी उष्णता दिली की त्याचा बॉन्ड तुटतो आणि तो अनस्टेबल बनतो. म्हणजेच ह्याची थर्मल स्टॅबिलिटी सगळ्यात कमी आणि ह्याची थर्मल स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त. ग्रुप 18 एलिमेंट्स नोबल गॅसेस हायड्रोजन बरोबर कसे रिॲक्ट होतात. आपल्याला माहित आहे नोबल गॅसेसची व्हॅलन्सी कंप्लीट असते, त्यामुळे ते हायड्रोजन बरोबर कुठलेही कंपाऊंड तयार करत नाहीत, त्यामुळे तिथं व्हेरिएशन होण्याचा प्रश्नच नाही. नोबल गॅसेस आर केमिकली इनर टुवर्ड्स हायड्रोजन ड्यू टू देअर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि त्यामुळं हायड्रोजन बरोबर ते कंपाऊंड तयार करत नाहीत, ते केमिकली इनर्ट आहेत. आता तिसरी केमिकल प्रॉपर्टी शिकायची आपल्याला, ह्या सगळ्यांची ऑक्सिजन बरोबर काय रिॲक्शन होतं. म्हणजेच हे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. म्हणजेच हे सगळे एलिमेंट ऑक्सिजन बरोबर काय तयार करतात, ऑक्साइड्स. त्या ऑक्साइडचे गुणधर्म आपल्याला शिकायचे. ग्रुप 16 एलिमेंट्स हे ऑक्सिजन बरोबर कसे रिॲक्ट होतात बघूया. आता ह्या फॅमिलीमध्ये स्वतः ऑक्सिजन आहे, त्यामुळं ऑक्सिजनचा ऑक्सिजन बरोबर सुद्धा कंपाऊंड तयार होतो, तो म्हणजेच OO2 म्हणजेच ओझोन O3. तर हे जे एलिमेंट आहेत ते कुठल्या टाईपचे ऑक्साइड्स तयार करतात, EO2 आणि EO3 टाईपचे. ई म्हणजे कोण, तर सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम. म्हणजे सल्फरचं कोणतं ऑक्साईड तयार होईल, SO2 आणि SO3. सेलेनियमचं SeO2, SeO3. टेलोरियम TeO2, TeO3. पोलोनियमचं POO2, POO3. म्हणजेच हे जे एलिमेंट आहेत ते EO2 आणि EO3 टाईपचे ऑक्साइड्स तयार करतात. ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 फॉर्म ऑक्साइड्स ऑफ द टाइप EO2 and EO3 where E means sulfur, selenium, tellurium, polonium. EO टाइप ऑक्सिड्स ज्याच्यामध्ये O2, SO2 फॉर एक्झाम्पल SeO2. तर मी सांगितलं ऑक्सिजनचं OO2 ज्याला आपण O3 असं म्हणतो म्हणजेच ओझोन. सल्फर डायऑक्साईड SO2 हे गॅसेस आहेत आणि SeO2 म्हणजे सेलेनियम डायऑक्साईड हे सॉलिड आहे. दे आर ॲसिडिक इन नेचर म्हणजे H+ डोनेट करतात अँड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म ॲसिड्स. SO2 आणि H2 तयार होतं H2SO3 ज्याला सल्फ्युरस ॲसिड असं म्हणतात. SeO2 आणि H2 तयार होतं H2SeO3 सेलेनियस ॲसिड असं म्हणतात. म्हणजेच हे पाण्याबरोबर ॲसिड तयार करतात, म्हणजेच त्यांचं नेचर ॲसिडिक आहे. रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ डायऑक्साइड्स डिक्रीजेस फ्रॉम SO2 to TeO2. म्हणजेच प्रॉपर्टी सगळ्यात जास्त रिड्युसिंग एजंट आहे SO2, कमी आहे TeO2. तर SO2 इज रिड्युसिंग व्हाईल TeO2 ॲक्ट्स ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजेच हा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो, म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन करतो, आणि TeO2 हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो म्हणून ऑक्सिडायझिंग एजंट. EO3 टाइप ऑक्साइड्स EO3 type oxides SO2 and SeO3 and TeO3 are also acidic in nature. हे जे EO3 टाईपचे ऑक्साइड्स आहेत ते सुद्धा ॲसिडिक आहेत. दे डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म ॲसिड्स. ते पाण्यामध्ये विरघळतात आणि ॲसिड्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल बघूया SeO3 काय तयार करतात. SeO3 प्लस H2, H2SeO4 ज्याला सेलेनिक ॲसिड असं म्हणतात. TeO3 प्लस थ्राईस H2 तयार होतं H6TeO6 टेलुरिक ॲसिड असं म्हणतात. म्हणजेच हे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर ॲसिड्स तयार करतात, म्हणून हे नेचरमध्ये ॲसिडिक आहे. ग्रुप 17 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 मीन्स हॅलोजन्स फॉर्म्स मेनी ऑक्साइड्स विथ ऑक्सिजन बट मोस्ट ऑफ देम आर अनस्टेबल. हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साइड्स तयार करतात, ऑक्सिजन बरोबर त्यांचे कंपाऊंड तयार होतं. तर पहिला मेंबर कोणते कोणते ऑक्साइड्स तयार करतो बघूया. हे सगळे अनस्टेबल ऑक्साइड्स असतात. फ्लोरीन फॉर्म्स 2 ऑक्साइड्स OF2 and O2F2. However, only OF2 is thermally stable at 298 Kelvin. रूम टेम्परेचरला म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला फक्त ह्याच्यातलं OF2 स्टेबल आहे, हे मात्र O2F2 स्टेबल राहू शकत नाही.
बोथ आर स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट. फ्लोरिनेटिंग एजंट म्हणजे दुसऱ्याला फ्लोरिन द्यायचं असेल तर ह्यासाठी हे वापरायला अतिशय चांगले आहेत. म्हणजेच ह्यांच्यामुळं दुसऱ्याकडे फ्लोरिन सहजासहजी जाऊ शकतो. O2F2 ऑक्सिडायझेस प्लुटोनियम टू PuF6. बघा, प्लुटोनियम म्हणजे Pu, त्याला जर फ्लोरिन द्यायचं असेल म्हणजेच कंपाऊंड तयार होणार PuF6. तर प्लुटोनियमचं PuF6 करायचं आहे, म्हणजेच प्लुटोनियमचं जर फ्लोरिनेशन करायचं असेल तर आपल्याला वापरायचं आहे O2F2. म्हणजे ह्यांच्यामुळं दुसऱ्याला आपण फ्लोरिन सहजासहजी जोडू शकतो. अँड द रिॲक्शन इज युज्ड इन रिमूव्हिंग प्लुटोनियम ॲज PuF6 फ्रॉम स्पेंट न्यूक्लिअर फ्युएल. आणि त्याचाच वापर करून आपण जे न्यूक्लिअर फ्युएल इंधन असतं, अणुइंधन, त्याच्यामध्ये प्लुटोनियम बाजूला काढायचा असतो. मग त्या प्लुटोनियमला बाजूला काढण्यासाठी हा O2F2 वापरतात. त्यामुळं प्लुटोनियमचा कंपाऊंड तयार होतो PuF6 आणि त्याच्यामुळं न्यूक्लिअर फ्युएल प्युअर होतं. म्हणजेच त्याच्यात प्लुटोनियम नको पाहिजे असतं. मग ते काढण्यासाठी त्याला O2F2 बरोबर त्या इंधनाला रिॲक्ट करतात. तो प्लुटोनियम त्या फ्लोरिन बरोबर रिॲक्ट होऊन PuF6 तयार होतो, जो बाजूला निघतो. क्लोरीनचे जे ऑक्साइड्स तयार होतात त्यांचे फॉर्म्युले आहेत Cl2O, ClO2, Cl2O6 अँड Cl2O7. दीज आर हायली रिॲक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणजे हे दुसऱ्याला ऑक्सिजन सहजासहजी पुरवतात. म्हणजेच हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, दुसऱ्याचं सहजासहजी ऑक्सिडेशन करतात. अँड टेंड टू एक्सप्लोड. आणि त्यांच्यामुळं स्फोट होण्याची सुद्धा शक्यता असते. Cl2O2 इज युज्ड ॲज ए ब्लिचिंग एजंट फॉर पेपर पल्प. आपल्याला माहीत आहे पांढरा कागद तयार करण्यासाठी लाकडाचा लगदा वापरतात. त्या लगद्यातला कलर घालवायचं काम हा ClO2 करत असतो. आणि ह्या कलर घालवण्याच्या प्रोसेसला ब्लिचिंग म्हणतात. आणि जो कलर घालवण्याचं काम करतो त्या कंपाऊंडला म्हणतात ब्लिचिंग एजंट. म्हणजेच लाकडाचा लगदा हा पांढरा कलरचा नसतो. मग त्याचा पांढरा कलर कागद होण्यासाठी त्याचा कलर घालवणं गरजेचं असतं. त्यावेळेस त्याला ब्लीच करतात, म्हणजे त्याचा कलर घालवतात. आणि ते ब्लीच करण्यासाठी हा ClO2 वापरतात. त्याचबरोबर कापड उद्योगात सुद्धा कापडाचं ब्लीच करावं लागतं. वॉटर ट्रीटमेंटमध्ये वॉटरचं शुद्धीकरण, पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी हा सुद्धा ClO2 ब्लिचिंग एजंट म्हणून वापरला जातो. ब्रोमिन ऑक्साइड्स. ब्रोमिनचे कोणकोणते ऑक्साइड्स तयार होतात? Br2, BrO2, BrO3 आर द लिस्ट स्टेबल हॅलोजन ऑक्साइड्स. कारण तो त्या ग्रुपमध्ये मध्यावरती आहे. दे आर व्हेरी पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. अनस्टेबल असल्यामुळं आपला ऑक्सिजन सहजासहजी लगेच दुसऱ्याला देतात. त्यामुळं दुसऱ्याचं सहजासहजी ऑक्सिडेशन होतं आणि त्यामुळं ते पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. आयोडीनचे जे ऑक्साइड्स आहेत ते I2O4, I2O5, I2O7 आर इनसोल्युबल सॉलिड्स अँड डिकम्पोज ऑन हिटिंग. I2O5 इज व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे तो सुद्धा दुसऱ्याचं सहजासहजी ऑक्सिडेशन करतो. अँड युज्ड फॉर द एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. एखाद्या दिलेल्या सॅम्पलमध्ये कार्बन मोनॉक्साईड किती आहे ह्यात जर प्रमाण निश्चित करायचं असेल तर हा I2O5 वापरतात. द हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स आर मोर स्टेबल दॅन लोअर वन्स. म्हणजे हायर ऑक्साइड जे असतात ते सगळ्यात जास्त स्टेबल असतात. म्हणजेच I2O7 हे स्टेबल असणार I2O5 पेक्षा. I2O5 जास्त स्टेबल असणार I2O4 पेक्षा. ग्रुप 18 एलिमेंट्स हे 0 ग्रुप एलिमेंट असल्यामुळं हे कुणाबरोबरच कंबाईन होत नाही. त्यामुळे ऑक्सिजन बरोबर यांचा कंबाईन होण्याचा प्रश्न नाही, ऑक्साईड तयार होण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज शिकण्याचा प्रश्न होत नाही. नोबल गॅस एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट अँड डू नॉट डायरेक्टली रिॲक्ट विथ ऑक्सिजन. थँक्यू.